इच्छांवर ताबा मिळवून फळाच्या बाबतीत आसक्ती न ठेवता अहंकार विरहित अवस्थेत इंद्रियांना मनासह आवर घालून करायला हवंच म्हणून काम करत राहायचं, हे 3ऱ्या अध्यायात सांगितलंय. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवान सांगतात, काम करीत राहण्याचा हा मार्ग म्हणजे हा अशा प्रकारचा कर्मयोग. मी पूर्वी विवस्वानाला सांगितला, विवस्वानानं मनुला आणि मनुनं इक्ष्वाकू राजाला सांगितला. कर्मयोगाला अशी राजर्षींची परंपरा आहे. खूप काळानं आज मी तो तुला सांगितला. अर्जुन विचारतो, अरे विवस्वान वेगळ्याच काळातला, तुझा जन्म हा आत्ताचा, तू आधी हा योग विवस्वानाला सांगितलास, हे कसं काय? यावर आपले व तुझेही जन्म खूप झाले असल्याचं श्रीकृष्णांनी सांगितलं. अर्जुनाला जरी ते माहीत नसलं तरी श्रीकृष्णांना ते माहीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनेक श्रद्धावंत लोकांना आश्वासन देणारं ते प्रसिद्ध वाक्य उच्चारलं, जेव्हा जेव्हा म्हणून समाजामध्ये चांगल्या गोष्टी काळवंटात आणि वाईट गोष्टींना महत्त्व येतं तेव्हा मी स्वतःला उत्पन्न करतो. माझ्या जन्माचे हेतू एवढेच, सज्जनांचं सर्वतोपरी रक्षण, दुर्जनांचा पूर्ण नाश आणि चांगल्या गोष्टींची स्थापना. अरे, गुणांचा आणि त्यांच्या त्यांच्या कामाचा विचार करून समाजाच्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा करता आणि अकर्ता मीच. हे सर्व सांगत असताना भगवान श्रीकृष्णांनी कर्म करण्याच्या बाबतीतला आपला प्रसिद्ध विचार सांगितला. कर्माच्या फळाची इच्छा नसेल तर व्यक्तीला कर्मबंधनात पडावं लागत नाही. मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी सुद्धा अशीच कामं केलेली आहेत. तूही तसंच कर. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय हे अनेक विद्वानांनाही समजत नाही, पण ते नीट जाणून घ्यायला हवं. अर्जुना, कर्मातून कुणीही सुटू शकत नाही. कर्म करायला मानव विवश आहे, कारण प्रकृतीचे गुण त्याला कर्म करायला भाग पाडतात. कर्म करीत असताना व्यावहारिक फळाची इच्छा नसल्यामुळे त्यात जो अकर्म पाहतो आणि लोकांच्या दृष्टीनं काही काम करीत नसला तरी मनोमन विचारात्मक असं खूप काम करीत असतो, अशी व्यक्ती मनुष्यांमध्ये बुद्धिमान समजायची. त्यानं खरं कर्म केलं असं म्हणायचं. ज्याच्या काम करण्यामागे कोणतीही फळाची इच्छा नाही आणि म्हणून आपल्या जवळच्या ज्ञानानं ज्यानं सर्व कर्मच तशी व्यावहारिक कर्म म्हणून ठेवलेली नाही, तो माणूस खरा पंडित. असा माणूस लोकांच्या दृष्टीनं व्यवहारानं लादलेली कामं करीत असला तरी तो खरं म्हणजे काही करत नसतो. जे मिळेल त्यात समाधानी, जो कोणाचा मत्सर करीत नाही, मी तू वगैरे द्वंद्वांच्या पलीकडे जो गेला, एखादी गोष्ट मिळाली किंवा न मिळाली तरी ज्याची वृत्ती संतुष्ट राहते, अशा व्यक्तीला कर्मबंधन नसतं. अशा व्यक्तीनं केलेलं काम आपणा सर्वांचं मूळ कारण असलेला, जिथून ही सर्व चराचर सृष्टी जन्माला आली अशा ब्रह्मालाच अर्पण करावं. त्यावेळी आहुती म्हणून असलेली गोष्ट सुद्धा ब्रह्मच. अग्नी ब्रह्म, हवन करणारा ब्रह्म, जायचंय ब्रह्माकडेच, ही धारणा असावी. अर्जुना, यज्ञीय कर्म बंधनकारक होत नाहीत, त्याशिवाय सर्व कर्म मनुष्याला बंधनकारक होतात. साऱ्या सृष्टीत यज्ञीय कर्म चालू आहे. देवता आपल्याला शक्ती देतात म्हणून आपण कर्म करू शकतो. म्हणून माणसानं देवाचा भाग काढला पाहिजे. जो देवाचा भाग काढत नाही तो चोर आहे. सृष्टी निर्माण करतानाच प्रजापतीनं यज्ञीय वृत्ती समजावली आहे. परस्परांना सहाय्य करून अभ्युदय करा, अशा तऱ्हेनं यज्ञीय जीवन समजावलं आहे. इथं गीतेने यज्ञ कल्पनेचा उदात्त अर्थ सांगितला आहे आणि द्रव्यमय यज्ञ करण्यापेक्षा ज्ञान यज्ञ करावा, कारण सर्व कर्मांची अखेर ज्ञानात असते असं सांगितलं. यापुढं ओघानच ज्ञानाची महती सांगणं आलं. ज्ञान मिळवावं लागतं. ज्ञान मिळाल्यानंतरच पापापासून मुक्ती होते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात दुसरी कुठलीही नाही. श्रद्धावान व्यक्तीला, इंद्रियांवर ताबा असलेल्याला ज्ञान मिळतं. ज्ञानी माणूस शांत असतो, त्याला खरं सुख मिळतं. ज्याला चांगलं काय आणि वाईट काय हे कळू शकत नाही आणि ज्याची कशावरही श्रद्धा नाही आणि सदोदित संशयी अशा व्यक्तीला कधीही सुख मिळत नाही. म्हणून हा अशा प्रकारचा कर्मयोग नीट जाणून घेऊन कर्मसन्यास करून ज्ञानानं संशयाचं निवारण करून जो आत्मज्ञानी झाला त्याला कर्माची कधीही बाधा होत नाही. अर्जुना, तुझ्या मनात आलेली यांना मारणारा मी पापाचा धनी ही शंका अज्ञानापोटी आलेली आहे. ती ज्ञानरूपी तलवारीनं छाटून टाक आणि युद्धासाठी उठ.
श्री भगवानुवाच इमौ विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुर्क्ष्वाकवे ब्रवीत एवं परम्परा प्राप्तम् इमौ राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति। श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन् अव्ययात्मा भूतानाम् ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे। जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। वीतरागभयक्रोधाः मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रौ हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्। न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः
कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्म कृतः यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्ये इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपोयज्ञाः योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्
नायौ लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम। एवं बहुविधा यज्ञाः वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप। सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव। येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि। अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनौ सन्तरिष्यसि। यथैधांसि समिद्धोऽग्निः भस्मसात् कुरुतेऽर्जुन। ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति। श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति। अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः। योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय। तस्माद् अज्ञानसम्भूतौ हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनौ संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु।